सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमच्या गोंधन मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 23. पहाटेच्या मंद वाऱ्याने संपूर्ण गाव जागं होतं, पण विश्वाच्या डोळ्यात मात्र अजूनही झोप नव्हती. रात्रभर तो त्या पितळी चावीला हातात धरून बसला होता. वृद्धाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होती. त्या जुन्या हवेलीत तुझ्या वडिलांचं सत्य दडलेलं आहे, हे वाक्य त्याच्या मनावर कोरलं गेलं होतं. आई शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात काळजी होती, पण त्याचबरोबर मुलाच्या धैर्याचा अभिमानही होता. सकाळ होताच पुष्पा मंदिरात आली, हातात प्रसाद आणि डोळ्यात आशा. विश्वास तिथे आधीच तिची वाट पाहत उभा होता. काही क्षण दोघेही न बोलता एकमेकाकडे पाहत राहिले. मंदिराच्या घंटांचा आवाज वातावरणात घुमत होता. पुष्पाने त्याच्या कपाळावर कुंकवाचा छोटासा टिळा लावला होता आणि हळूच म्हणाली, आजचा दिवस शुभ असू दे. आपण सत्य घेऊनच परत येऊ. विश्वासने तिच्याकडे पाहून हलकसं हसत उत्तर दिलं, तू माझ्यासोबत असशील ना, तर कोणतीही भीती मला थांबवू शकणार नाही. थोड्याच वेळात विश्वास, पुष्पा, दामोदर आणि गणू जुन्या हवेलीच्या दिशेने निघाले. रस्ता गावाच्या पश्चिमेकडच्या डोंगरातून जात होता. दोन्ही बाजूला दाट झाडी होती. पक्ष्यांचाही आवाज जणू थांबला होता. हवेली जसजशी जवळ येत होती तसतशी सगळ्यांच्या मनात एक विचित्र अस्वस्थता वाढत होती. काही अंतरावर गेल्यावर त्यांना ती हवेली दिसली. उंच भिंती, मोडकळीस आलेला मुख्य दरवाजा, तुटलेल्या खिडक्या आणि अनेक वर्षांपासून बंद असल्याचा भास. पण तरीही कोणीतरी आत असल्याची जाणीव प्रत्येकाला होत होती. विश्वासने खिशातून ती पितळी चावी काढली. मुख्य दरवाजाला मोठं गंजलेलं कुलूप होतं. त्याने चावी फिरवताच कुलूप किरकिरीत उघडलं. दरवाजा हळूहळू उघडला. आत धुळीचा वास पसरलेला. भिंतीवर जुनी चित्रं लटकत होती. जमिनीवर कोळ्यांची जाळी होती. पण एका भिंतीवर विश्वाच्या नजरेस एक फोटो पडला. तो फोटो पाहून तो जागेवरच थबकला. त्या फोटोमध्ये त्याचे वडील उभे होते आणि त्याच्या शेजारी तोच रहस्यमय वृद्ध, तसंच आणखी दोन अनोळखी माणसं. विश्वासने फोटो अलगद हातात घेतला. मागे तारीख लिहिलेली होती. ती तारीख त्याच्या वडिलांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीची होती. म्हणजे हे सगळे एकमेकांना ओळखत होते. दामोदर कुजबुजला. तेवढ्यात हवेलीच्या वरच्या मजल्यावरून कोणीतरी चालत असल्याचा आवाज आला. टक टक टक. सगळे सावध झाले. विश्वासने टॉर्चचा प्रकाश जिन्याकडे वळवला, पण तिथे कुणीच नव्हतं. तरीही आवाज थांबत नव्हता. चारही जण सावकाश वरच्या मजल्यावर चढू लागले. जिन्याच्या शेवटच्या टोकाला एक मोठी लाकडी खोली होती. खोलीचं दार अर्धवट उघडं होतं. विश्वासने दार ढकललं. आत एक जुनं लाकडी कपाट दिसलं. त्याच्यामध्ये अगदी त्या चावीच्या आकाराचं कुलूप होतं. विश्वासने थरथरत्या हाताने चावी कुलपात घातली. कुलूप उघडलं. कपाटाचं दार हळूहळू उघडलं. आत एक लाल रंगाची लोखंडी पेटी ठेवलेली होती.
त्या पेटीवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, फक्त माझ्या मुलासाठी. विश्वासचे हात थरथरू लागले. त्याने पेटी उघडली. आत एक जुना लिफाफा, काही छायाचित्र आणि त्याच्या वडिलांनी लिहिलेले पत्र होते. त्याने पत्र उघडलं. पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, प्रिय विश्वास, जर तू हे पत्र वाचत असशील तर समज की मी या जगात नाही, पण माझ्या मृत्यूचं सत्य आता तुझ्यासमोर येणार आहे. हे वाचताच विश्वासच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण त्याच क्षणी हवेलीचा मुख्य दरवाजा जोरात आपटला. धाड. खालून अनेक पावलांचे आवाज येऊ लागले. कोणीतरी जोरात ओरडलं, पत्र त्यांच्या हातातून हिसकावून घ्या. जिवंत राहिली तरी चालेल, पण ते पत्र बाहेर जाऊ देऊ नका. विश्वासने पत्र छातीशी घट्ट धरलं, पण पुष्पाकडे पाहताच फक्त एकच शब्द उच्चारला, धाव. विश्वासच्या तोंडून धाव हा शब्द बाहेर पडताच पुष्पा, दामोदर आणि गणू क्षणाचाही विलंब न करता खोलीबाहेर धावले. पण विश्वास मात्र 2 सेकंद तिथेच थांबला. त्याने वडिलांचं पत्र शर्टाच्या आत सुरक्षित ठेवलं. लाल लोखंडी पेटीत अजूनही काही कागदपत्रे होती. त्याने तीही पटकन उचलली, कारण आता त्याला खात्री झाली होती की या कपाटामध्येच अनेक वर्षांपासून दडलेलं सत्य आहे. तेवढ्यात जिन्यावरून धावत येणाऱ्या पावलांचा आवाज आणखी जवळ येऊ लागला. धाड धाड धाड. संपूर्ण हवेली हादरत होती. विश्वास बाहेर पडणार तितक्यात समोरच्या दरवाजातून 3 मुखवटे घातलेली माणसे उभी राहिली. त्याच्या हातात बंदुक्या होत्या. त्यांच्यातील एक गुरगुरत म्हणाला, खूप पळालास, आता संपलास. विश्वासने खोलीत नजर फिरवली. बाजूची खिडकी अर्धवट तुटलेली होती. त्याने एक क्षणही न दवडता पुष्पाचा हात धरला, डोळे बंद केले आणि दोघांनीही त्या खिडकीतून खाली उडी मारली. खाली जुनं गवत आणि कोरडी पानं असल्यामुळे तो कसाबसा बचावले. पण विश्वासच्या हाताला जखम झाली. रक्त वाहू लागलं. पुष्पाच्या डोळ्यात अश्रू आले. विश्वास, तुझ्या हातून रक्त येतंय. ती तिच्या ओढणीचा तुकडा फाडून त्याच्या हाताला बांधू लागली. त्या वेदनेनेही विश्वास तिच्याकडे पाहून हसला. तू आहेस ना, मग ही जखम काहीच नाही. त्या क्षणी दोघांच्या डोळ्यात शब्दांपेक्षा जास्त भावना होत्या. संकटांच्या वादळातही त्यांचं प्रेम आणखी घट्ट होत होतं. पण त्यांना वेळ नव्हता. हवेलीच्या मागच्या दरवाजातून पुन्हा गुंडे बाहेर येत होते. गणू दुरून ओरडला, लवकर, जंगलाच्या वाटेने या. चौघेही जीवाच्या आकांताने धावत सुटले. मागून गोळ्यांचे आवाज घुमत होते. पक्षी घाबरून उडत होते. संपूर्ण जंगलात धावपळ सुरू झाली होती. धावता धावता ते एका जुन्या मंदिराजवळ पोचले. मंदिर पूर्णपणे मोडकळीस आलं होतं. आत कुणीच नव्हतं. विश्वासने काही क्षण श्वास घेतला आणि शर्टातून वडिलांचे पत्र बाहेर काढले. हे आता वाचायला हवं. त्याने पत्र उघडलं. प्रिय विश्वास, जर तू इथेपर्यंत
पर्यंत पोहोचला असशील तर मला खात्री आहे की तू माझ्यासारखाच सत्यासाठी लढणार आहेस. माझ्या मृत्यूमागे फक्त राघव सिंह नव्हता, त्याच्याही वर एक असा माणूस आहे ज्याला संपूर्ण गाव देवासारखं मानतं. त्याचं नाव या पत्राच्या शेवटच्या पानावर आहे. पण ते नाव वाचण्याआधी सावध राहा, कारण तो माणूस अजूनही जिवंत आहे आणि तो तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. हे वाचताच सगळ्यांच्या अंगावर काटा आला. विश्वास पुढचं पान उघडणार इतक्यात मंदिराच्या बाहेर अचानक टाळ्यांचा आवाज आला. टक टक टक. चौघांनी बाहेर पाहिले. मंदिराच्या प्रवेशद्वारात एक उंच पांढरे कपडे घातलेला माणूस उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं आणि त्याने शांत आवाजात म्हटलं, खूप शोध घेतलास विश्वास, पण आता खेळ माझ्या नियमाने होईल.